जय शिवराय मित्रांनो, मी मुंबईकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर चला आज तुम्हाला स्वर्गापेक्षा सुंदर काय आहे ते मी दाखवतो। तर भाई मी आज सकाळीच आलोय आमच्या आत्याच्या घरी, कारण इथनं आम्ही आणि आमचा दादा आम्ही दोघं जण जाणार होतो एकदम लांब बाईक राईडवर। भाई आमच्या आत्या एकदम भारी कुक आहे एकदम। हा बघ असं उपमा बघा असं बनवला एकदम भारी। उपमा खावायला घेतला, उपमा नाही संपलाय तर आत्याने लगेच चाय आणला आणि चाय मी पितोय तोपर्यंत आमचं रायडर बघा भाई, हा साधा होतं रायडर नाही, फॉरेनची मागवलाय, फॉरेनची रायडर। भाई तुम्ही आमचं रायडरचा लुक बघा एकदम खतरनाक डेंजर। आणि चाय पिला आणि आम्ही निघालो दोघं पण बघा। नागिन बघा भाई, बुलेट सारी नाही, रिव्हर्स घे रिव्हर्स घे। कहना क्या चाहते हो? कुछ नाही, आपण टाकला अब रिव्हर्स घे भाई। साधा काम नाही गल्ल्यांची गाडी बाहेर काढायचं म्हणजे। मी एकदा काढलेली एकदम डेंजर बाबा, म्हणजे पाय असं हलायला लागले एकदम बेकार एकदम। भाई तुम्हाला मॅपवर दिसेलच आम्हाला टोटल 58 किलोमीटर जायचं होता आणि 2 तास दाखवत होतं, पण आमचा ड्रायव्हर बाबा फॉरेनचे मागवलं एकदम डेंजर। 1 तासानंच पोचलो आम्ही एवढे 60 किलोमीटर। गाडीचा स्पीड बघा फक्त तरी मी त्याला बोलतोय भाऊस आस्ती चालू, पण भाऊसला काय समज नाही, भाऊस फॉरेनचे आलाय, त्याला काय मराठीने आगरी पण समज नाही। काय करशील गप पाठीमागं राम राम करत बसलो, काय करशील इलाज नाही ना आता। बसलो एकदा गाडीवर जावं तर पाहिजे। बसलो, बसताना बघते म्हटलं पोचलो असं आदर असेल तरी, पण कसला काय पुढं बघते तर अजून ठाण्याला पण पोचलो नव्हतो। हा बोर्ड छान एवढं लांबचे ड्रायव्हर मागवलं पण त्याचा काय फायदा न झाला, कारण हे बघा म्हणे एक दिदी गेली ओव्हरटेक करून। बाय इंडियन वुमन ऐकल का तुम्हाला फॉरेन वाल्यांना वेंडी। तर भावांना पाऊन तास होऊन गेलाय, आता तुम्हाला सांगतो मी एक्झॅक्ट कुठं चाललंय ते। तर मी चाललो अशा माणसाच्या दर्शनासाठी जे देवापेक्षा पण कमी नाही आपल्यासाठी। खरं म्हणजे त्यांना माणूस म्हणणं पण चुकीचं आहे, कारण त्यांच्यामुळे आज आपल्या देवाऱ्यात देव आहे। आपण हिंदू म्हणून जगतोय। आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दर्शनासाठी आज मी चाललोय भिवंडीला। हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे। खरोखर भावांनो, सगळे आपल्या मनाला एक प्रश्न विचारा की जर महाराज नसते तर आपला काय झालं असता, आपण असतो का, हिंदू धर्म असता का, आपला भगवा झेंडा असता का, आपल्या देवाऱ्यात देव असता का, आपली देवळं असती का। आपण महाराजांचे उपकार पुढच्या 10 जन्मात सुद्धा फेडू शकत नाही, एवढे आपल्यावर उपकार केलेले आहेत त्यांनी। तर आता आम्ही हवे सोडले ना आतले रस्ते आले आई, हा रस्ता एवढा बेकार आहे ना एकदम, म्हणजे डेंजर भाई, कंबरेचा कुलकुला झाला फार। आता गप्पाचं बाजूला अॅनाकोंडा दिसते तुम्हाला भाई, हा अॅनाकोंडा जाम लांब आहे, तरी आम्ही याचा पकडून 3 किलोमीटर पुढे गेलो, नंतर आधीतना डेपटन घेऊन आत मेन आलो। म्हणजे तुम्हाला इथे यावं एक तर बाईक नाही तर कार, कारण इकडं एसटी स्टँड म्हणायला दिसल्या नाही जाताना। आणि हा हायवे पासून जवळजवळ आतमध्ये 8 ते 9 किलोमीटर आतमध्ये नाही वाटते। बाईक रायडर बोलायला लागला आता तू चालव गाडी भाई, किती रा आपल्या इंडियन रस्त्याने फॉरेनच्या गाडीवर टिकतील। मी बोललो वाव आपल्याला काय बुलेट पेलं नाही आणि मी काय इन्शुरन्स काढलाय नाही। हा बघ तुला काय इंडियामध्ये काय इन्शुरन्स भेटायचं नाही, तो बोलतो मी ठीक आहे मीच गाडी चालवतो। 1.5 तास ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही पोचलो मंदिराच्या बाहेर, गाडी पार्क केली आणि महादेवाचं दर्शन घेतलं आणि तिथून मग मंदिरामध्ये जायला निघालो। तर चला आता भावानं तुम्हाला मंदिरात घेऊन जातो। मंदिरात जाताना हा भव्य दरवाजा लागतो मंदिराचा, तुम्ही बघा किती मोठा आहे। हा दरवाजाची उंची टोटल 42 फूट उंच आहे दरवाजा। आणि मंदिराच्या बाहेर तुम्हाला हत्ती घोडे आणि माऊल्यांच्या प्रतिमा दिसतील। या प्रतिमा खूप भारी वाटतात बघून। आणि हा दरवाजा बघितल्यावर असं वाटतं कोणत्या तरी गड किल्ल्यावर चालू आहे। आणि हा गडावर जो झेंडा फडकतोय आपला भगवा, आपल्या हिंदूंची शान, तो फडकताना बघायला एकदम भारी वाटतं इथे। तर इथे दर रविवारी कोणत्या ना कोणत्या शाळेची सहल आलेली असते। तर या शाळेतल्या मुलांनी मस्त अशी शिवगर्जना केली आणि आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं। महाराजांकडे बघून असं वाटतंय खरोखर महाराज आपल्यासमोर बसलेले आहेत।
खरंच मन भरून आलं आपल्या राजाचं मंदिर बघून. तर चला भावांनो, तुम्हाला आता पुढे दाखवतो मंदिरामध्ये काय काय आहे, मंदिराची रचना कशी केलेली आहे ते बघूया. तर तुम्हाला महाराजांच्या मंदिराच्या डाव्या बाजूला वीर जिजाऊ माता यांचं दर्शन होईल. तसेच तुम्हाला उजव्या बाजूला श्री तुळजाभवानी माता आणि श्री शंभू महादेवाचं सुद्धा दर्शन होईल. आणि महाराजांचं मंदिर तुम्ही आतून बघू शकता. एकदम भारी बनवलं, एकदम भारी रचना केलेली आहे. असं वाटते कुठल्या तरी किल्ल्यावरच आहे. तर आता तुम्हाला पुढे जे दाखवणार आहे ते तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला बघूया. तर तुम्हाला संतांचे दर्शन होईल. इथे शहाजीराजे भोसले यांचे दर्शन होईल. पुढे राजमाता जिजाऊ यांचे दर्शन होईल. नंतर शिवजन्मोत्सव सोहळा हे दिसेल तुम्हाला. महाराजांवर केलेले शिवसंस्कार ते दिसतील. रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ते दिसेल. भवानी तलवारचा सीन दिसेल तुम्हाला. संत तुकाराम महाराज यांचे अभंग गातानाचे सीन दिसतील. नंतर स्वराज्याची पहिला किल्ला तोरणा ते दिसेल. नंतर तुम्हाला शिवराय आणि शेतकरी यांच्यामधले एकनिष्ठ संबंध दिसतील. वीर जिवाजी महाला होता जीवा म्हणून वाचला शिवा तो सीन दिसेल. नंतर अफजल खानाचा वध, शिवकालीन हत्यारे तुम्हाला बघायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारची. तुम्ही बघा भावांनो, ही हत्यारे किती खतरनाक वाटत आहेत. आणि ही हत्यारे चालवणारी माणसं त्यावेळची किती मजबूत आणि दणकट असतील हे विचार करा. नंतर तुम्हाला भारतीय नौदलाची स्थापना करणारे शिवाजी महाराज दिसतील. वीर शिवाकाशी हे दिसतील. घोडकिंडीचे लढवय्ये वीर बाजीप्रभू देशपांडे दिसतील. शाहिस्ते खानाची बोटं कापलेला प्रसंग दिसेल. मुरारबाजी देशपांडे दिसतील. स्वराज्याचे गुप्तहेर श्री बहिर्जी नाईक हे सुद्धा दिसतील. तसेच तुम्हाला आग्र्याहून सुटकेचा प्रसंग दिसेल. वीर तानाजी मालुसरे दिसतील. पुढे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची भाले आणि तलवारी बघायला मिळतील. तसेच चिलखत पण दिसेल. तुम्ही बघा भावांनो, हे तलवारी किती मोठ्या आहेत. दानपट्टा सुद्धा बघायला मिळेल, ढाल, आणि तुम्हाला पुढे धनुष्य बाण सुद्धा बघायला भेटेल. नंतर पुढे शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ पण पाहायला मिळेल. बांधकामाचे प्रमुख हिरोजी इंदुलकर दिसतील. तसेच तुम्हाला शिवराय आणि सरनोबत हंबीरराव मोहिते सुद्धा बघायला मिळेल. नंतर तुम्हाला प्रति शिवाजी नेताजी पालकर दिसतील. शिवाजी महाराज म्हणायचे, हत्ती नसले तरी काय झाले, हत्तीसारखी माणसं आहेत माझ्याकडे. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे येसाजी कंक. अशा प्रकारचे तुम्हाला अजून खूप 3D पेंटिंग बघायला मिळतील. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारे दिसतील. भाई तुम्ही फक्त ही हत्यारं बघा कशी आहेत, वेगवेगळ्या प्रकारची. ज्यांनी कोणी कल्पना केली असेल त्याचं काय डोकं असेल एकदम. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारं आहेत बघा तुम्ही फक्त. म्हणजे एकदम भारी कल्पना केली त्यांनी हत्यारं बनवायला. आणि शिवरायांचं हत्यार वागणं ते सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळेल. आणि या तलवारी बघा किती प्रकारच्या तलवारी आहेत. 1 2 3 4 5 6 7 प्रकारच्या वेगवेगळ्या तलवारी आहेत. तर भावांनो, याच्यावरून तुम्हाला समजेल हा संग्रह किती मोठा आहे. जर सगळं दाखवायला गेलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि भावांनो, आता यांच्याबद्दल काय बोलणार, किती पण बोललो तरी कमीच. छत्रपती संभाजी महाराज, शिवरायांचा छावा, यांनी जे आपल्या हिंदू धर्मासाठी सहन केले ते आठवून अंगावर काटा येतो आणि डोळ्यात अश्रूसुद्धा येतात. तर या मंदिरामध्ये असं एक छोटंसं संग्रहालय आहे. तिथे तुम्हाला शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या फोटो फ्रेम पाहायला मिळतील आणि त्या तुम्ही विकतही घेऊ शकता तुम्हाला हव्या असतील तर. आणि तिथेच तुम्हाला अशा प्रकारच्या शिवरायांच्या छोट्या मूर्त्या त्यासुद्धा मिळतील. आणि तुम्हाला इथं राजमुद्रा असलेल्या अंगठ्यासुद्धा भेटतील. तसेच तुम्हाला इथं कानातल्या बाल्यासुद्धा भेटतील आणि हातात घालायचे ब्रेसलेट, काढा ते सुद्धा मिळेल इथे. तर चला भावांना, तुम्हाला आता मंदिर दाखवतो. मंदिराची रचना कशी केली ते आपण बघूया. बघा, एकदम मंदिराची रचना एकदम जबरदस्त, एकदम भारी केले. आणि जो मंदिरावर जो झेंडा फडकतोय तो बघून मनाला एवढा आनंद भेटतोय ना, खरंच खूप भारी वाटते झेंडा बघून. तुम्हाला इथं तोफसुद्धा बघायला भेटेल. 2 साईडला 2 तोफा ठेवलेल्या आहेत. तर चला आता तुम्हाला मंदिराच्या बाजूला असलेल्या बुरुजाची तटबंदी दाखवतो.
तुम्हाला बघितल्यावर समजेल ही जी बुरुजाची रचना केलेली आहे ती एकदम जी गड किल्ल्यावर असते तशीच केलेली आहे सेम. आणि मंदिराचा व्ह्यू तुम्ही बघा, एकदम भारी वाटतो बघून. आणि या बुरुजाच्या भिंतींवर अशी तुम्हाला राजमुद्रा उमटवलेली दिसेल. तर भावांनो, महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. तर मला वाटते इथे प्रत्येक मराठ्यांनी नाहीत तर प्रत्येक हिंदूने येऊन महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे. कारण हे महाराष्ट्राचेच नाहीत तर पूर्ण हिंदुस्थानाचे सम्राट आहेत. आणि माझ्या माहितीत तरी हे भारतातील दुसरं मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि असा मंदिर महाराजांचा महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे असं मला तरी वाटतं. इथे महाराजांच्या दर्शनासाठी त्या लोकांनी नक्कीच या जे आता गड किल्ले चढू शकत नाहीत, ज्यांच्यात गड किल्ले चढायची ताकद नाही आहे. आणि भावांनो, तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही एकतर प्रायव्हेट गाडीनेच या, कारण हे लोकेशन हायवेपासून खूप लांब आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये आता मंदिराच्या चारी बाजूनी मंदिराची रचना दिसेल कशी केलेली आहे. तुम्ही बघा, खरंच मंदिर एकदम भारी बनवलं आहे. आणि इथलं मॅनेजमेंट पण चांगलं आहे एकदम. कारण इथे मंदिराच्या बाहेर तुम्हाला बाईक आणि 4 व्हीलरसाठी पार्किंगसुद्धा मिळेल. आणि तिथेच तुम्हाला इथे कॅन्टीन सुविधासुद्धा उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला इथे प्रसादसुद्धा मिळेल जो तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता. हर हर महादेव. हा तोच दरवाजा आहे जो तुम्हाला मी बाहेरून दाखवला. या दरवाजाची उंची 42 फूट आहे. आणि इथे तुम्हाला ढाल, तलवार आणि राजमुद्रासुद्धा बघायला मिळेल. आणि इथे मंदिराच्या बाहेर जे गार्डनिंग केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. इथे सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपरली मेंटेन केल्यात. आणि हे आहेत भिंतींवरचे 3D पेंटिंग जे तुम्हाला मगाशी मी दाखवत होतो. फोटोमध्ये समजत नव्हती, आता बघा तुम्ही एक एक पेंटिंग किती मोठी आहे. साईज बघा एका पेंटिंगची. अशा जवळजवळ इथे 70 ते 80 पेंटिंग तुम्हाला बघायला मिळतील, ज्याच्यामध्ये पूर्ण शिवकालीन प्रसंग दाखवलेले आहेत. तर शिवाजी महाराज म्हणजे सत्याची ती ढाल होती, निष्ठेची तलवार होती, वीरतेचा भाला होता, हर हर महादेव नारा होता, सह्याद्रीची साथ होती, घोड्यांच्या टापांचा नाद होता, कडेकापारीत फिरत होता, मर्द मराठ्यांचा वाघ शिवबा होता. जय जिजाऊ, जय शिवराय. तर चला भावांनो, मी आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.